अनेक व्याख्या शास्त्रकारांनी केलेल्या आहेत. महाभारतामध्ये धर्माची व्याख्या धर्मो धारयति प्रजाहा, ज्यानं प्रजेचं धारण होतं, ज्या मूल्यानं प्रजा एकत्र राहते त्याला धर्म असं म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, आणि आपल्या हिंदू धर्माला आपण सनातनी हिंदू धर्म असं म्हणतो. त्याला सनातनी का म्हणतो? कारण सनातन हे धर्माचे एलिमेंट्स आहे, म्हणजे जे द मेन एलिमेंट्स ऑफ हिंदू रिलिजन. जर तुम्ही याचा अभ्यास केलात तर त्याचं पहिले एलिमेंट्स आहे सनातन. सनातन म्हणजे पुरातन. या धर्माचा कोणी एक असा निर्माता नाही, या धर्माचा कोणी एक असा शास्ता नाही. मुसलमान धर्माचा निर्माता आहे मोहम्मद पैगंबर असेल, ख्रिश्चन धर्माचा निर्माता आहे जीजस असेल, जैन धर्माचा निर्माता आहे 24 तीर्थंकर असतील, बौद्ध धर्माचा निर्माता आहे गौतम बुद्ध असतील. पण हिंदू धर्माचा असा विशिष्ट असा निर्माता नाही. हा धर्म सनातनी आहे, हा धर्म अनादी आहे, म्हणून या धर्माला सनातनी धर्म असं म्हणतात. विठ्ठल या धर्माचं दुसरं एलिमेंट्स आहे स्पिरिच्युअलिटी, धार्मिकता. हा धर्म धार्मिकता प्रदर्शित करतो किंवा धार्मिकतेचा अवलंब करतो. धर्म वाढावा, धर्म समाजापर्यंत पोहोचावा याच्याकरता आपण सगळेजण प्रयत्नशील असतो. सप्ताह का करायचा? 4 दिवसात आमच्या लोकांना आमचा धर्म कळावा, 4 दिवसात आमच्या लहान मुलांमध्ये धर्माची मूल्य रुजावीत, 4 दिवसात आमच्या गावातल्या युवा पिढीच्या अंतःकरणामध्ये धर्माचं बीजारोपण व्हावं, याच्याकरता सप्ताहाचं आयोजन आहे. बघा ना, 4 दिवस लोक देवासारखी वागतात. हा, मग 5व्या दिवशी काय रोग येतो बघा ना तुम्ही. 5व्या दिवशी कुटाकुट आहे ती आहेच. सप्ताह असलो बाबा, जी बाई अंगणवाडीचं वाटाणं चोरते ती पण पुढे तुलच घेऊन ज्ञानबा माऊली तुकाराम, हो अशी जशी का मुक्ताबाई नाचवते बा. लेकिन सप्ताह झाला ना मग बोरिंगवर शिवा देते, तुमचा वाटोला होईल, तुमचा काला होईल, असं वाटतं. बोरिंगचा दांडा कारण तो डोक्यात आपटा बा. मला कधी कधी आश्चर्य वाटतं, ज्यांच्या घरी 7 दिवस गणपती ना, बाबा 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 इतकी भक्ती बोलून फायदा नाही, नुसता जय देव गणपती बाप्पा गणपती बाप्पा. 8व्या दिवशी काय रोग येतो याने काही समजा नाही. आपलं काय झालं माहिती आहे का? आपला इतका म्हणजे आपली इतकी काशी झाली का आपण आहे ना धर्माच्या बाबतीमध्ये इतके हलके झालो का जी गोष्ट आम्हाला धार्मिक वाटते ती गोष्ट आम्ही करतो, पण ती धार्मिक नसते. धर्माच्या नावावरची ती दुकानदारी असते. आता मी बऱ्याच महिलांना बोलून बऱ्याच महिलांनी गुरुवारची पोथी बंद केली. आता इथे कोणी पोथी बंद केली असेल त्यांनी मला भेटा, नाही मी खरंच तुमच्या पाया पडेल. याला काय म्हणतात माहिती आहे का? याला म्हणतात विचारांचं ऐकणं आणि त्या विचारानुसार वर्तन करणं. धर्म साधी गोष्ट नाही. संभाजीराजांच्या बलिदान मासाचा काळ सुरू आहे. औरंगजेबाने संभाजीराजाने सांगितलं, संभाजीराजा तुझ्या समोर 2-4 पर्याय देतो. एक तर स्वतःचा धर्म टाकून दे, इस्लाम तू कबूल कर. कारण औरंगजेबाचं कामच होतं या महाराष्ट्रामध्ये सगळ्या मंदिरांची कळस फाडून टाकायचे आणि त्या मंदिरांना घुमटाकार करायचे आणि त्यांच्या मतीजी बनवायच्या. ज्याचे धर्माचा प्रसार आणि प्रचार करणारी माणसं दिसतील त्यांची कत्तल करायची, त्यांचा कत्लेआम करायचा. म्हणून त्यावेळी संभाजी राजा महत्वाचा घटक होता. जोपर्यंत त्याचं म्हणणं होतं की जर संभाजी राजाने धर्म परिवर्तन केलं तर या महाराष्ट्रातला भागवत धर्म हिंदू धर्म संपून जाईल. आणि म्हणून त्याचा प्रयत्न होता कोणत्याही परिस्थितीमध्ये संभाजी राजाला धर्म परिवर्तन करण्यासाठी जागृत करायचा. पण संभाजी राजा म्हणाला, मेलो तरी चालेल पण मी धर्माशी कधी गद्दारी करणार नाही. अरे 40 दिवसाचा अन्याय आणि अत्याचार करणारा सर्जा राजा स्वतःचं बलिदान देतो पण कधी धर्माशी तडजोड करत नाही. याला म्हणतात धर्माचं रक्षण करणारा स्वराज्याचा दुसरा छत्रपती. इथे आमच्या मुलांना कोणी बन्यानी दिल्या तर ती पांडुरंग टाकतात ना शिर्डीला पलत या संपला विषय. तुम्हाला पण साड्या दिल्या तर कशा जाता तुम्ही सभेला? जशा का पोल्ट्रीच्या कोंबड्या बसल्या तशा. हा बाबा टेम्पो मध्ये 14 जणींचा टेम्पो असतील तर 34 जणी बसतात.
हा ते बघा ना, त्या पोल्ट्रीच्या कोंबड्या नेणाऱ्या गाड्या असतात ना, त्या अशा डोका ठेवून बसल्या. हो, श्वास घ्यायला जागा नाही तरी त्या गाडीच्या त्या पिकअपच्या दोन फल्यांच्या फशी नाकात. पण तिथे जाणार, साडी घेणार आणि साडी घेऊन घरी आली आणि त्या साडीला 2 भोका असली की ज्याने दिले त्याला शिवाय देणार. हो, या मेलेला का आम्ही एवढ्या कमी वाटलं को काय? आमचे नवरे काही कमवत नाही का काय? आम्ही काय अशाच आहोत का काय? मग एवढी लखपतीची बायको होतीस तर तिथे साडी घ्यायला गेलीच का? हा प्रश्न आहे. म्हणजे आम्ही लाचार होतो, आम्ही दीन होतो. स्वराज तुम्ही खरं म्हणजे आज मी शिवाजी राजा सांगेन असं माझी इच्छा आहे खूप पद्धतीनं. पण आज अभंग धर्माच्या बाबतीतला असल्यामुळे आणि ऑनलाईन असल्यामुळे भीती वाटते. आता काही भरोसा नाही. हा, तिकडे नामदेव शास्त्री ट्रोल होतात, इंद्रजीत सावंत ट्रोल होतात, ते तिथे कैलास महाराज निश्चित आहे, डिंगचाक डिचाक बाबा लगीन. हा, मी घाबरतो बुवा. इथं आत्ता कुठंतरी तब्येत झाली थोडीशी. हो, नाही तर पहिले मी हात अगरबत्ती पाय मेणबत्ती होतो. हं, आत्ता थोडासा देवाच्या कृपेनं झालेलं काम सक्षम झालंय. त्याच्यामुळे कॅमेरा बॅककार आहे हो. कॅमेरा बॅककार आणि कॅमेरावाला पण बॅककार असतो. हा, हे काय कमी हुशार नसतात. लग्नामध्ये हे आपल्यासारख्याला दाखवितच नाही. जिथे सुंदर करवली असेल तिथंच. हो, आमच्याकडे तर गंमत अशी झाली, 11:34चं लग्न होतं. आता लग्नात आपल्याकडे कसं ज्या गावाला पैसा बिसा आलाय ना त्या गावाला करवले जास्त नाचत्यात. हा, म्हणजे नवरा उतरला गावात तरी यांचा चाललाय. हो, तिकडे नवरी मेकअप बिकअप करून फाउंडेशन लावून तयार असते 20,000चा. हो, अगदी ते मगरीचे डोळे, त्याला काय म्हणता तुम्ही, लेन्स लावून. हा, हो, काही नवऱ्या अशा पाहिल्या ना असं वाटतंय का नवऱ्याला फाडून खायला काय. त्या लेन्स वगैरे लावून असतात ना, ओळखतच नाही त्या. हो, म्हणजे मी तर 2-3 नवऱ्या अशा पाहिल्या, लग्नात पाहिल्या त्या वेगळ्या होत्या आणि बोरिंगवर पाण्याला पाहिल्या त्या वेगळ्या होत्या. मी बोलो माझं डोळं फुटलं का हिचा चेहरा बदलला काही समजत नाही. पण असू दे, मेकअप वगैरे मुलीने तुम्ही करा, आमचा काय आम्ही मेकअप केला नाही केला. आम्ही काला कलुटी जादू करते, काला कलुटी जादू करते. हा, मी येताना तरी आता पावडर लावून आला. मला कोणतरी सांगितलं कॅमेरे 2-2 आहेत. बोलो पावडर दे जरा. पण पावडर लाव का काय लाव, अमोशाचा चुलात भाव आहे तो आहेच भाऊ, आहे की नाही, त्याला काही पर्याय नाही. मला मुद्दा असं सांगायचं आहे तर तो तर ते 11:35चं लग्न. आता येता नवऱ्याला येता 2:30 वाजले मांडवात. तोपर्यंत कॅमेरावाला नवरी असं फोकस करून त्यांनी तिचा व्हॉट्सअप घेतला होता, यांनी तिचा व्हॉट्सअप घेतला होता. ती पण वैतागली. 2:45 वाजली. ती कॅमेरावाला बोलली गाडी आणलीस का? तो मांडवाच्या बाहेर आहे. ते म्हणते चल असत बोलून नीट. कॅमेरावाल्याबरोबर फुल पालाली होती. हो, नवरा मला विचारतो महाराज काय पाप केलता? मी बोललो पाप नव्हता केला, टोनग्या तुला 11चा लगीन आहे, 11:30चा, आणि 2:45ला येशील. ती तरी पोर किती थांबेल? आता मी 12:15चं कीर्तन करीत बसलो तर हे थांबतील का? हे यांचा पाकिट घेतील ना, नीट मागच्या मागे येतो बा. अशी परिस्थिती आहे. हो, आणि जास्त उशीर उपयोग नाही त्याचा. जास्त उशीर नातेवाईक थांबला तरी उपयोग नाही, आहे का? समजा वरसगावमध्ये एखादा जावया आला आणि 2 महिने राहिला, जमल का सासूला? उलट सासू बोलल अहो याची ग्रामपंचायत घालवा, आहे की नाही? म्हणजे पोर पण अंगावच आणि जावाय पण अंगावच. मग सासरा हुशार होता. एक जावाय असाच राहिला 2 महिने, जातच नाही सासरवाडला, घरी जातच नाही. मग सासऱ्याने विचार केला याला घालवायचा कसं काय, तर तो म्हटलं थांब मी आयडिया करतो. त्यांनी सासूला सांगितलं जेवण वाढायचा, मी बोलणार मीठ कमी आहे, तू बोलायचा तुमचे डोळे फुटलेत का, मी म्हणणार मुस्काट फोडीन, तू बोलायचा फोडून तपा, आणि एवढ्यात मेन स्विच बंद करायचा, लाईट घालवायची. हो, पुढची ग्रामपंचायत मी बघतो याची कशी काय खायची. जावाई जेवायला बसला. सासरा असाच म्हटला काय ग मीठ नाही टाकला? ते म्हणते तुमचे डोळे फुटलेत का काय? हा म्हटला मुस्काट फोडीन. ती म्हटले फोडून तपा, लाईट बंद केली. सासऱ्याने जावायचं केस धरले ना हान बुक्का मार, नुसता छाती कुठीत होता. जावाय म्हणायचा मामा अहो मी आहे ना. मग सासरा म्हणायचा पाहुणं तुम्ही मध्ये येऊ नका, तुम्ही मध्ये येऊ नका, हिने मला पारात तारास दिलाय, आता मी काही हिला सोडित नाही, मी आता रेमटवणार म्हणजे रेमटवणार. मारित होता जावायलाच.
शेवटी जावायला खाली घातताना नुसता लाता खाली कुदव कुदव केला. जावाय खालून म्हणतो मामा मी आहे ना. आता सासरा बोलायला लागला आता जावाय असू दे नाही तर जावायचा बाप असू दे त्याला मी काही सोडित नाही. कालोखाचा आधार घेतला आणि जावाय पालाला तुम्हाला सांगतो तामिनी घाट मार्गे जावाय गेला अजून वरसगावला आला नाही बुवा. अतिपरिचयात अवज्ञा होते. याच्यासाठी उदाहरण सांगितलं दुसरं काय. माझ्याकडे उदाहरण पोती बरे हो जेवढे पैसे तेवढी उदाहरणं पैसे कमी उदाहरणं कमी बुवा आहे की गंमत केली. मला पण लांब जायचं आहे आणि फार मोठा निरोप घेऊन मी या ठिकाणी तुमच्या आलेलो आहे. मी शेवटी तो निरोप तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही सगळ्या जणींनी त्या ठिकाणी यायचं आहे. फार मोठा इतिहास महाराष्ट्राला आम्ही देऊन गेलो. माझं 2-4 वर्षापूर्वी कीर्तन झालं होतं आणि मी तेव्हा बोलून गेलो होतो की महाराष्ट्रातलं सर्वात मोठं छत्रपती शिवाजीराजाचं मंदिर आम्ही बांधायला घेतलंय आणि परमेश्वराच्या कृपेनं ते मंदिर बांधून पूर्ण झालेलं आहे. त्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 14 मार्च ते 17 मार्चला आयोजित केलेला आहे. सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते त्या मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यामुळे अवघे आणि छत्रपती शिवाजीराजाच्या त्या मंदिराचे साक्षीदार व्हा. आता वाजवून टाळ्या. दम लागला तरी टाळ्या वाजवित नाही. इथं 10 कोटीचं मंदिर बांधलंय आणि म्हणून मी आता स्वप्न माझं प्रत्येक गावाला असं फिरत जायचा प्रत्येक गावाला यायचं आणि छत्रपती शिवाजीराजाचे पुतळे उभे दिसले पाहिजेत. बस आता काही तरच आपला धर्म टिकेल. त्याशिवाय नाही धर्म टिकणार. कारण राजाने धर्म राखला. तुम्हाला कशावरून मुली नाहीत म्हणून सांगतो. तुम्हाला माहिती आहे कल्याणच्या सुभेदाराची सून साडी चोळी केली आईचा दर्जा दिला. आपण या कथा ऐकतो पण समजा ती कल्याणची सुभेदाराची सून घरी गेली असेल आणि तिला तिच्या नवऱ्याने विचारलं असेल की काय ग शिवाजी राजा तुझे उठा के ले गया शिवाजी राजा तुझे भगा के ले गया तेरे साथ कुछ गलत तो नहीं किया. तेव्हा ती कल्याणच्या सुभेदाराची सोन अभिमानानं बोलली असेल अरे कौन कहता है शिवाजी राजा मुझे उठा के ले गया था. अरे कौन कहता है शिवाजी राजा मुझे भगा के ले गया था. अरे मैं तो अपने मैके गई थी. मैके म्हणजे माहेराला. अरे मैं तो अपने मैके गई थी. खुश नसीब हूं मैं जो मेरे साथ वो हादसा हुआ. छत्रपति शिवाजी राजा जैसा भाई मुझे उस हादसे में मिला. जय महादेव. जय शिवाजी. ठला आणि म्हणून तो जो धर्म आहे तो धर्म म्हणजे नेमकं काय त्याच्याकरता मी धर्माची 8 एलिमेंट्स तुम्हाला सांगत होतो. पहिले एलिमेंट्स आहे सनातन. नेहमी लक्षात ठेवा आपण हिंदू इतके भाग्यवान आहोत की आपल्या धर्माला कोणी निर्माण नाही केलं. एखाद्या व्यक्तीनं निर्माण नाही केलं. आपल्या धर्माला एखाद्या विचारधारेनं निर्माण नाही केलं. आपला धर्म हा अपौरुष वेदांवर उभा आहे. म्हणून या धर्माला सनातनी धर्म म्हणतात. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल या वर्षीच्या कुंभमेळ्यानं या संपूर्ण पृथ्वी तलावर असलेल्या सगळ्या देशानं भारत नावाचा देश किती महान हे कुंभमेळ्याच्या द्वारे दाखवून दिलं. हा आपल्या धर्माचा स्वाभिमान आणि हा आपल्या भारताचा अभिमान आहे. क्रिकेट मधली लोक आली अरे हिंदू आले याच्यात नवल नाही. मुसलमान येऊन पण प्रयागराजला कुंभमेळ्यामध्ये गंगेचं स्नान करून गेले. हा आपल्या हिंदू धर्माचा गौरव आहे महाराज. कालपर्यंत अमेरिका आपली अवहेलना करत होती. आज अमेरिका आपल्या पंतप्रधानांना आपलीच भगवद्गीता भेट देते आहे. आपल्या हिंदू धर्माचा स्वाभिमान आहे. त्यामुळे आता धर्म जागा झालाय. आता धर्म जागा होतो आहे आणि हळूहळू तो धर्म जागा होईल. आणि त्याचं एकमेव कारण असेल छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजीराजे. आणि तुम्ही रायगडच्या मातीतली लोक आहात. अरे तुमच्या पाळण्यात जन्माला येणाऱ्या पोराच्या देखील कपाळावर सटवी नाही. प्रत्यक्ष जगदंबा चंद्रकोर कोरून जात असेल हे तुमचं भाग्य आहे महाराज. हे तुमचं भाग्य आहे. मी रायगड जिल्ह्यात जर जन्माला आलो असतो तर एवढ्याला अमेरिकेत जाऊन कीर्तन केलं असतं. हो कारण इथे ही माती शौर्याची आहे.
ही माती पराक्रमाची आहे, कारण या मातीमध्ये छत्रपती शिवाजी राजाच्या तलवारीचा स्वाभिमान जागा आहे महाराज. त्यामुळे इथली मातीला फार, मी आता इथली माती घेऊन जाणार आहे, आमच्या गावात अशी टाकणार आहे, अशी म्हणजे आमच्या गावात देखील छत्रपती शिवाजींसारखे शूर निर्माण होतील. पण पहिले विचारतो कोणच्या घरातली माती नाव होती. हा, नाही ते एखादा कोंबडी चोर असेल त्याच्याच घरची माती घेऊन जाणार आणि ती गावात टाकणं म्हणजे गावात सगळं कोंबडी चोर वाचव. हा, गाव म्हटलं की असतातच लोक अशी, आणि ती पाहिजे, त्याच्याशिवाय गावाचं कल्याण नाही. सप्ताह बंद करणारी माणसं असल्याशिवाय गावाचं सप्ताह टिकवायला मजा नाही येत. हा, मी ज्या ज्या गावात सप्ताह बंद करतात त्या त्या गावात मी जाऊन कीर्तन नाही घेता, 4 दिवस राहत आहो. हा, बंद करणारा फक्त दिसला पाहिजे का त्याचा मनीच मोडून टाकतो. हा, मग भले जेलमध्ये जाऊन हरिपाठ करायची वेळ आली तरी चालत. हा, वारकरी म्हणजे असा भिकमागा नाही, वारकरी असा उभा. वारकऱ्यात काय ताकद आहे महाराज. अरे तुकाराम नावाच्या 4 अक्षरानं शिवाजी नावाची 3 अक्षरा या महाराष्ट्रामध्ये निर्माण केले. अरे तेव्हाच या महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्य दिसलं महाराज. ताकद आहे. त्यामुळे आता हो आमदार बिमदार पाया पडतात आमच्या. आमदार माझा जर आमदार पाया पडला तर मी लगेच आशीर्वाद देतो. लगेच कोणाला तरी सांगतो फोटो काढ. हा मग नाही, हे धोत्राची ताकद आहे महाराज. धोत्रात फार ताकद आहे महाराज. ते आपल्या लोकांना माहित नाही किती ताकद आहे तेव्हा. आपला स्वाभिमान कधीच कुठे गहाण नाही टाकायचं, कधीच नाही. मी तर आयुष्यामध्ये अजूनपर्यंत तरी स्वाभिमान गहाण टाकलं नाही. आणि परमेश्वराला एकच प्रार्थना करतो, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या संप्रदायाच्या वेशाचा स्वाभिमान गहाण टाकण्याची देवा वेळ येऊ देऊ नकोस. बस एवढंच कर, बाकी काय नाही. बाकी होऊन जातं. लाचार नाही व्हायचं. दुसऱ्याचा कधी तांब्या चोराचा नाही, अंगणवाडीचं वाटणं तर कवाच चोराचं नाही. हा, भले आपल्या पोराला मॅगी खायला गेला, पण ते सरकारने दिलेलं वाटणं कोणाला आहेत? गरीबाच्या लेखाला आहेत, ते त्यालाच खाऊ दे. हा, नाही तर तुम्ही अख्खा वाटण चोराल आणि पोरा अशी बमलार किंवा ना. हा, गावाच्या संपत्तीचा योग्य विनियोग करायचा. गावातली ग्रामपंचायती पडलेली वस्तू असेल ना, ती उचलायची आणि ग्रामपंचायत मध्ये नेऊन द्यायची. आपली लोक इतकी डॅमरेट आहेत, सला पोलवरचा बल काढून नेतात. हा, आणि तो बाथरूमला लावतात. इकडे गाव अंधारात मेला तरी चालेल, पण याला टॉयलेटला एकदम उजेडात बसायला भेटला पाहिजे. काय बदमाश लोक आहेत. रस्त्याची खडी चोरणार, घरातली लादी घालणार आणि मग म्हणणार पप्या काय मेहनत करतो, रात्रभर काम करतो, करील नाही तर काय आहे की नाही. खडी का पप्याच्या बापाची आहे का काय. राष्ट्रीय संपत्तीचा विनियोग योग्य रीतीने झाला पाहिजे. आज सरकार आपल्याला सगळं काही देतं महाराज, सगळं. याला पटलं काम, तू त्या कोपऱ्यात आहे का, इकडे असला पाहिजे. मजबूत माणूस इकडे असला पाहिजे. नाही तो आता महत्वाचा तोय पैसे. मी येत नव्हतो. आता आमच्या मंदिराची प्राणप्रतिष्ठा आहे ना, मी म्हटलं महाराज नका. तर ते म्हटलं बाबा तू नाही आल तर कसा वाढला. आणि अक्षय रवी बिवी ही दादागिरी करतात आमच्यावर. हा, या ना, इकडे येऊन देणार नाही तुम्हाला. मग आम्हाला मार खाण्यापेक्षा आलेला फार वाढला आहे की नाही. मग त्याच्यापेक्षा आम्ही येत असतो बा. आणि या सगळ्या मांदियाळीमध्ये ही सगळी मित्रमंडळी आहे. आणि मित्राचा अधिकार असतो की मित्राला कानाला धरून आणलं पाहिजे. आणि ते बिचारे मला सांगतात, ती सेवा मी करतो. मला या परिसरात याला फार मजा वाटते. कोणतरी एखादी एकर जागा दे मला दान. हां, काही इथंच मठ बांधतो, 4-5 माला घालतो, अहो बकरी खोंबर कपाला. हां, ना अक्षयगती मंगळवारी बसतो. बस. नाही सध्या तोच कार्यक्रम थांबलाय बरं का. हो, त्याच्याकडे सगळी लोक येत्या. बाबा कल्याण कसा होईल. तू मला असिस्टंट ठेव तुझा, शपथ. तू काय घेऊ नको सांगायचा. इकडे. हां, आणि मी ना रवी महाराज असलो ना, मग कल्याणच. एका वर्षात फॉर्च्युनर गाडी घ्यावं, काही नाही सांगायला लागेल. मार आलेल्या माणसाच्या चेहऱ्यात बॉम्ब मारतो का याला काय दुखतंय. हो, मी आत्ता सांगू का तुमच्यापैकी कोण जलकी द्या. मी डोळं बघून सांगणार. मी आत्ता सांगणार कोण काय नाही. बाई दिसली का दिसली, तिला फक्त एवढ्या बोलचा तुझ्या घरात चालत नाही. ते म्हणते बाबा तुम्ही खरीच बोलला,
एवढं काम करते मग मला काही चालच नाही आहे की नाही. आता आमच्या बायकांचं आमच्या घरात चालतात, आम्ही काला कीर्तनागिरी फिरतो. सरळ साधी गंमत आहे. ज्याच्याकडे पैसे नाही त्याचं तोंड पडलेलं असतं. लगेच सांगायचा पैसा येतो पण टिकत नाही. लगेच लोक म्हणतात बाबा एक नंबर बरोबर बोलला तुम्ही, पैसा येतो पण टिकत नाही. अरे बाबाचा पैसा टिकला असता तर बाबाने काल तुला सांगला असतं. बरोबर 4-5 मुद्दे असतात ते सांगायचे. त्यामुळं पण अक्षयला देवी प्रसन्न आहे असं मी ऐकलंय. त्याचा शिष्य होतो आता मी. मे महिन्यामध्ये येतो, ट्रेनिंग घेतो तुझ्याकडून. बस डोळं बंद करायचं आणि तो बाबा का दिसतो हे सगळं लावलेले ना, तो आपल्यापेक्षा मोठा बाबा दिसतो. हां जर त्याला कीर्तनाला नेला ना कुठं तर लोक त्याच्यात पाया पडतील. लोकांना वाटत तो कीर्तनकार नाही, हो गायक आहे कैलास महाराज नाही. हो ना. मा एक सातकरी होता, त्याला दाढी होती. तो दाढीवाला एकदम गोरा गोमटा, अख्ख्या गावात लोक त्याच्यात पाया पडायचे. ना कीर्तनला मी उभा राहिलो का मग ती लाजाची कीर्तन व्हायचे. आत ती लोक पालायची. अरे पाया रॉंग ठिकाणी पडलो, पाया रॉंग ठिकाणी पडलो. का तो एकदम बाबा असा रुबाबदार, अशी दाढी बिडी एकदम अशी. लोकांना वाटतं बाबा हेच आहे. त्यामुळं सगळं सफरचंद त्यालाच. मी असा एकदम मला ते बोलचे द्याव का तुम्हाला. आणि तो माझ्या देखत बादसारखा खायचा. मी बोललो फक्त कीर्तन झालं भेट का मग तू सातार फोडतो आहे की नाही. पण तो पण तेवढ्याच रुबाबात असाच ना. मग सगळा बदाम पिस्ता त्यालाच. बाबा आले बाबा आले, पाय पण त्याचाच दवाजोय. मी आपल्या मागच्या मागं. असू दे, ही सगळी गंमत आहे. किती वाजले रे? नको रे आता लय लांब जायचं ना. 10:30 वाजलेले. अर्धा तास आपल्याकडे बाकी आहे. तुम्हाला झोप नाही आली ना कोणाला? हां आली तरी सांगू नका, नाही तर फटक्यात डोका भरीन तुमचा. चला महत्त्वाचा मुद्दा असा, धर्माचे आपण एलिमेंट्स पाहत होतो. पहिला आहे सनातन, दुसरा आहे स्पिरिच्युअलिटी, धार्मिकता. आपल्या धर्मामध्ये धार्मिकता टिकून आहे. आपला धर्म धार्मिकतेमध्ये टिकतो. म्हणूनच तुम्ही पहा, संभाजी राजे असतील, छत्रपती शिवाजी राजे असतील, यांनी तुकोबारायांच्या वंशजांना दिंड्या चालाव्यात याच्याकरता त्यांनी काही व्यवस्था करून दिली होती. याचे पुढे जाऊन सांगतो. अहिल्यादेवी होळकरांनं जेवढी आपली ही मंदिरं दिसतात त्या अनेक मंदिरांमध्ये भारतातली 90% मंदिरं त्याचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकरांनी केले महाराज. याच्या पुढे जाऊन सांगतो. 1677ला छत्रपती शिवाजीराजे जेव्हा आंध्र प्रदेशामध्ये श्रीशैलमला गेले होते तेव्हा तिथे एका मंदिरामध्ये गोपुरं पडली होती. शिवाजीराजाने विचारलं ही गोपुरं का पडलेली आहेत? त्यांनी सांगितलं राजे इथे मोगलांची आक्रमणं होतात, इथे कोणी येत नाही, आमची माणसं या ठिकाणी एकत्र येत नाही आणि आम्हाला मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी आम्हाला कोणी पैसा देत नाही. छत्रपती शिवाजीराजा होता तो. लगेच शिवाजीराजानं सैन्याला ऑर्डर दिली, आवाज दिला, हे मंदिर ताबडतोब बांधून घ्या. त्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. छत्रपती शिवाजीराजानं ऐवत पैसा अडका दिला आणि सुंदररित्या त्या मंदिराला पुन्हा बांधणी करून दिली. त्या सगळ्या गोपुरांमध्ये एक एक देवाचा फोटो ठेवला होता, एक एक देवाची मूर्ती ठेवली होती. आणि तिथल्या लोकांनी जाणून बुजून एका गोपुरामध्ये मूर्ती ठेवली नव्हती. शिवाजी राजाने विचारलं इथे तुम्ही मूर्ती का ठेवली नाही? तेव्हा त्या लोकांनी उत्तर दिलं, आतापर्यंत अनेक राजे या ठिकाणी आले पण कुणीही आमच्याकडं त्या दृष्टीनं पाहिलं नाही. आतापर्यंत अनेक राजे, कुणालाही हे पडलेलं मंदिर दिसलं नाही. या ठिकाणी महाराष्ट्राचा एक राजा आला, त्यांनी हे मंदिर पाहिलं आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यांनी आमच्या देवाचं रक्षण केलं. म्हणून या गोपुरामध्ये आम्ही आमच्या देवाचं रक्षण करणाऱ्या देवाची मूर्ती ठेवणार आहोत. शिवाजीराजाने विचारला तो तुमचा देव कोण आहे? तेव्हा त्या सगळ्या कामगारांनी छत्रपती शिवाजीराजाला मुजरा केला आणि सांगितलं अरे आमच्या देवाचं रक्षण करणारा महाराष्ट्राचा छत्रपती शिवाजीराजा, त्या राजाची मूर्ती आम्ही या गोपुरामध्ये बसवणार आहोत. ही मोठी गोष्ट आहे महाराज. त्यामुळे धार्मिकता टिकली पाहिजे, धर्म टिकला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की आपला धर्म का टिकून आहे, त्याला आपण असं म्हणतो की फॉर्म ऑफ म्हणजे थेरी ऑफ कर्मा. आपण कर्म मानतो. म्हणजे आपण नेहमी बोलतो की कर्म चांगले करा, कर्म चांगले केले तर तुम्हाला फळ चांगलं मिळेल. तिसरी गोष्ट अशी आहे, चौथी गोष्ट अशी आहे की आपला जो धर्म आहे पुनर्जन्माधिष्ठित आहे. आपल्याला माहिती आहे की आपण पुन्हा जन्माला येणार आहोत आणि पुन्हा आपण चांगलं काम केलं पाहिजे.
सहावी गोष्ट अशी मोक्ष. मोक्ष हे आपल्या धर्माचे एलिमेंट्स आहे. सातवी गोष्ट आहे उदारता. आपला धर्म हा उदार मतवादी आहे. म्हणून या हिंदू धर्माची ही जी अंग आहे, ही अंग याचं संरक्षण होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. जगद्गुरू तुकोबारायांनी महाराष्ट्रातली परिस्थिती पाहिली. या महाराष्ट्राचा युवा वर्ग असेल, या महाराष्ट्रातली माणसं असतील, कारण शिवाजीराजांच्या नंतरचा काळ या महाराष्ट्रानं भयानक पाहिलेला आहे. तेव्हा छत्रपती शिवाजीराजांना या महाराष्ट्राची काळजी वाटू लागली, या धर्माची काळजी वाटू लागली. आणि मग जगद्गुरू तुकोबारायांची तीक्ष्ण वाणी या महाराष्ट्रावर फिरली. जगद्गुरू तुकोबाराय आपल्या सगळ्यांना सांगतात, अरे तुम्हाला धर्म कळत नाही, तुम्ही डोळे झाकलेले आहेत की काय. आणि ही खंत तुकोबाराय व्यक्त करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. धर्म तो न कळे, 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 धर्म तो न कळे. धर्म तो न कळे, धर्म तो न कळे, हो धर्म तो न कळे, 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 धर्म तो न कळे. धर्म तो न कळे, 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 धर्म तो न कळे. काय झाकिले डोळे, काय झाकिले डोळे, काय झाकिले डोळे, काय झाकिले डोळे. काय झाकिले डोळे, काय झाकिले डोळे. जीव भ्रमले या कामे, या कामे, जीव भ्रमले या कामे, या कामे. जीव भ्रमले या कामे, या कामे. जीव भ्रमले या कामे, या कामे. धर्म तो न कळे, काय झाकिले डोळे, काय झाकिले डोळे, काय झाकिले डोळे. धर्म तो न कळे, काय झाकिले डोळे, काय झाकिले डोळे, काय झाकिले डोळे, डोळे. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संत तुकाराम महाराज खंत व्यक्त करतात. धर्म तो न कळे, तो धर्म न कळे, काय झाकेले डोळे. ज्याला धर्म कळत नाही त्यांनी डोळे झाकलेले आहेत का काय, किंवा डोळे झाकलेले आहेत त्यांना धर्म कळत नाही का काय, अशी तुकोबारायाची खंत आहे. विठ्ठला 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 विठला 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 विठला. म्हणून धर्माची
धर्माची काही अशी विशिष्ट अशी व्याख्या नाही करतायत. धर्म म्हणजे धारणा, धर्म म्हणजे संस्कार, संस्कारांचं धारण करणे याला धर्म असं म्हणतात. तुम्ही जर इतिहास वाचलात तर आपल्या लक्षात येईल, औरंगजेबाने जिझिया कर लादला होता आपल्यावर, आणि तो कर इतका खतरनाक होता, जसं आत्ताच्या सरकारने जीएसटी आणलाय. हा परवडत नाही काहीच करला, सगळ्यावर जीएसटी. आता आम्ही पण आमच्या कीर्तनाच्या मानधनावर जीएसटी लावणार आहे. हां, म्हणजे एवढी रक्कम कीर्तनाची, आणि 18%, 4%, 10%, 20% जीएसटी. म्हणजे आम्ही तुम्हाला लावली का सरकार आम्हाला लावेल. टॅक्समधून सरकारने पैसा घेतला, इन्फ्रास्ट्रक्चर केला, पण आज आपल्याला, आपण सगळे लोक त्या टॅक्समध्ये हैराण आहोत. त्यामुळे सरकारला मी विनंती करणार आहे, आत्ताच्याच माध्यमातून करतो, का सरकार मायबाप आमच्याकडे बघा जरा, महागाई जरा कमी करा, नाही तर हीच खाची बेल याची आमच्या. हो, फार महागाई झाली आता, म्हणजे तुम्हाला काय सांगायचं किती महागाई झाली ती. हो, सगळ्यात महाग झाला आहे. त्यामुळे आम्ही लोकांना विनंती करतो का व्यवस्थित देत जा, व्यवस्थित देत जा. पण लोक पण असे बोलताना बोलतात, हो 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 देतात, तेवढेच देतात, पुंडलिकावर देऊ, हरी ठरवा. पण ठीक आहे, खूप चालत सुरू आहे. मी जरी मुख्यमंत्री असतो तरी मी हेच केलं असतं. हो, आणि तुम्हाला त्याच पाहिजे. तुम्हाला काय फुकाट दिला का फॅमिली सकाट पालता तुम्ही. लोक असते, लोकांची मेंटॅलिटी ती आहे, आणि मेंटॅलिटी बघून सरकार काम करते. आत्ताची मेंटॅलिटी काय ती बघून सरकार काम करत असते. त्यामुळे समाजाच्या बुद्धीनं ते लोक व्यवहार करतात. कारण कीर्तनकाराचं आणि पत्रकाराचं काम आहे सरकारला जाब विचारणं. कीर्तनकाराचं आणि पत्रकाराचं काम आहे सरकारला जाग विचारणं. म्हणजे या देशात 3 विरोधी पक्षनेते असले पाहिजेत. एक विरोधी पक्षनेता, दुसरा पत्रकार, आणि तिसरा कीर्तनकार. हां, याचं कारण आहे सत्य लोकांसमोर मांडण्याचं काम आमचं आहे. त्यामुळे भले तरी देऊ कासेची लंगोटी नाठाळाच्या माथी. हां, नाही तर त्यावेळी तुकाराम महाराज आणि शिवाजी महाराजांचा काळ एकच होता. तुकाराम महाराजांनी फोन केला असता शिवाजी महाराजाला, तांदूळ संपलेत राजे पाठवून द्या. उलट पाठवलेल्या नजरांना परत पाठवण्याची ताकद ज्या संताची आहे त्या तुकोबाराच्या वारकऱ्याचे वंशज होता आपण महाराज. त्याच्यामुळे नो लाचारी. चला, मला मुद्दा सांगायचा आहे. तुकोबारे सांगतात, धर्म तो ना कळे काय झाकेले डोळे. औरंगजेबाने जिजिया कर लागला. तुम्ही त्या छत्रपती शिवाजीराजांचा औरंगजेबाला पाठवलेलं पत्र वाचा. माझा छत्रपती शिवाजीराजा लिहितो औरंगजेबाला, अरे वरून धरणी माता, वरून आकाश कोपलाय, खालून धरणी माता कोपलेली आहे, पाण्याचा थेंब नाही आहे, माझा महाराष्ट्र दुष्काळातून होरपळतोय. अशा काळामध्ये अरे जनावराला खायला चारा नाही, माणसाला दाना नाही. अशा काळात गोर गरीब जनता कुठून कर भरणार. तुमच्या कुराणामध्ये तुमच्या अल्लाने तुम्हाला हे शिकवलं का हे विचारणारा शिवाजी राजा आहे का. माझ्या छत्रपती शिवाजी राजा औरंगजेबाला सांगतोय, राजा अरे जनता त्रस्त असताना तुला धर्म कळत नाही, तू डोळे झाकलेले आहेत का काय. याला म्हणतात धर्म तो ना कळे काय झाकीले डोळे. विठ्ठल विठ्ठला 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 छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपण धर्म राखला पाहिजे. आता धर्माचे 4 फॉर्म आहेत. दीज आर द 4 फॉर्म ऑफ हिंदू रिलिजन. फर्स्ट वन इज सामान्य धर्म. सामान्य धर्म म्हणजे काय, मी माणूस आहे, मी माणसासारखा वागलो पाहिजे. मी स्त्री आहे, मी स्त्रीसारखी वागली पाहिजे. मी पुरुष आहे, मी पुरुषासारखा वागलो पाहिजे. मी जनावर आहे, मी जनावरासारखा वागलो पाहिजे. हा ज्याचा त्याचा सामान्य धर्म आहे. आणि जिथे सामान्य धर्म पाळला जातो तिथे संस्कृतीचं रक्षण होतं. गायक गायकाचं काम करतात, चोपदार चोपदारचं काम करतात, कीर्तनकार कीर्तनकारचं काम करतात, पाठीमागची मंडळी त्यांचं काम करते, तुम्ही ऐकायचं काम करता, हे कॅमेरेवाले त्यांचं काम करतात. ह्या सगळ्या लोक एका विशिष्ट रचनेत काम करतात. ते त्यांचा धर्म पाळतात, मी माझा धर्म पाळतो, हा याचा धर्म पाळतो. तुम्ही तुमचा धर्म पाळा, जाताना चप्पल माझी नका न्यावं, एवढंच धर्म तुमचा पाळा. दुसरा सामान्य धर्म म्हणजे काय, ज्याला ज्याला ज्या ज्या कर्तव्यात ठेवलेलं आहे त्यानं त्यानं ते कर्तव्याचं पालन करायचं. त्याच्या उलट करायला गेलात की मार खायची वेळ येते. उदाहरण सांगू तुम्हाला, सांगतो ऐका. एकाच्या घरी जावई पाहुणा आला. जावई
पाहुणा आला. जावयाने विचार केला घरी झोपण्यापेक्षा शेतावर जाऊन झोपतो. जावई शेतावर जाऊन मळ्यात झोपला. त्याची मेवणी आली, म्हणजे त्याच्या बायकोची बहीण. तुमच्याकडे काय म्हणतात तिला? मेवणीच म्हणतात. मी पण कोकणातला, तुम्ही पण. हां, भाषा सगळ्यांची सारखी आहे. तुम्ही उगाच शायनिंग मारता. आमच्याकडे असं चालत नाही हो. तिला विचारलं कुठली, तर म्हणते फणसवाडीची. मग बस चालला. तर तुम्हाला गंमत सांगतो. तर जावई पाहुणा आला. जावईने विचार केला आंब्याच्या शेतामध्ये मळ्यामध्ये झोपायला जाऊया, मस्त निवांत हवा येते. जावई झोपायला गेला. त्याची मेवणी आली. त्या मेवणीने पाहिलं दाजी शांत झोपलेले आहेत. मग तिने पाहिलं यानं झोपून काही द्यायचा नाही. मग तिने त्याचा एक पाय घेतला ना आंब्याच्या झाडाला बांधला, डावा पाय असा बांधला. आता दाजी एकदम धाराडूर पंढरपूर, मस्त झोप लागली होती. बऱ्याच दिवसाचा उपाशी असेल, आहे की नाही. झोपला होता, त्या कुंभमेळ्यातून आला असेल. पण तिला असा काही चैन नाही पडला. ती म्हटली दाजी तर एकदम धाराडूर पंढरपूर आहे. मग तिने दुसरा पाय घेतला दाजीचा, आणि तिथे एक म्हस बसली होती, म्हैस. यु नो म्हैस, बफेलो. हां, तिच्या पायाला तो दुसरा पाय बांधला. असा एक पाय बांधला आंब्याला, एक पाय बांधला म्हशीच्या पायाला. तरी दाजी झोपलेलाच होता.